आरबीआयच्या कार्यालयात धमकीचा मेल आलेला आहे। खिलाफत इंडिया ईमेल वरून ही धमकी आली आहे। आरबीआयच्या कार्यालयात खिलाफत इंडिया या ईमेल वरून बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आली आहे। आरबीआय कार्यालय, एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँकेत बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आली। आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या राजीनाम्याची मागणी या ईमेलमध्ये करण्यात आली आहे। मुंबईत एकूण 11 ठिकाणी बॉम्ब ठेवल्याची धमकी आली। दुपारी 1:30 वाजता हे बॉम्ब ब्लास्ट होणार असल्याची धमकी देण्यात आली होती। पोलिसांनी या सर्व ठिकाणी शोध मोहीम केली असता काहीही आक्षेपार्ह आढळून आलं नाही। एमआरए मार्ग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आरबीआयच्या कार्यालयात धमकीचा मेल आलेला आहे। या धमकीच्या मेलमध्ये मुंबईत 11 ठिकाणी बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आली होती। तसंच निर्मला सीतारमण अर्थमंत्री आणि आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा या ईमेलद्वारे करण्यात आलेली आहे। खिलाफत इंडिया या ईमेलवरून ही धमकी देण्यात आली होती। दुपारी 1:30 वाजता बॉम्ब ब्लास्ट होतील अशी माहिती या धमकी या मेलमध्ये देण्यात आली होती। पोलिसांनी या सर्व ठिकाणी सखोल तपासणी केलेली आहे, मात्र काहीही आक्षेपार्ह आढळून आलेलं नाही। त्यानंतर एमआरए मार्ग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आताच्या क्षणाची फार महत्त्वाची बातमी, आरबीआयच्या कार्यालयात धमकीचा मेल आला होता।